शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 5 महत्त्वाच्या योजना. एका खेड्यात एक शेतकरी राहत होता. त्याचं नाव रामभाऊ होतं. साधीशी शेती, 2 बैल आणि एक आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी अहोरात्र मेहनत करत होता. पण एक अडचण होती. शेतीत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी निघत होतं. तर दिवसा वीज मिळत नसे, डिझेलचा खर्च वाढत होता आणि आधुनिक साधनांची कमतरता होती. एक दिवस एका गावात एक सरकारी अधिकारी आला आणि त्यानं सांगितलं, सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. योग्य माहिती घेतली तर तुमच्या शेतीचं नशीब बदलू शकतं आणि तुमचंही बदलू शकतं. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे किशोर चव्हाण आणि आपण पाहताय आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तरी सर्व शेतकरी बांधवांनी बघून घ्यावा. तर पहिली योजना आहे मुख्यमंत्री सौर कृषी कृषी पंप योजना. तर या योजनेमार्फत रामभाऊला सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांची गरज होती, पण त्यासाठी खर्च परवडणार नव्हता. आणि अधिकाऱ्यानं सांगितलं, सरकार 95% अनुदान देते, तुला फक्त 5% अनुदान भरावं लागेल. तर रामभाऊंनी अर्ज केला आणि काही दिवसातच सौर पंप मिळाला. आता त्याला दिवसा सहज पाणी देता येऊ लागलं आणि विजेचा खर्चही वाचला. ही झाली मुख्यमंत्री कृषी पंप योजना. मग याच्यानुसार सरकारने सगळ्यांसाठी 95% अनुदान दिलंय आणि 5% फक्त रक्कम आपणाला भरायची आहे. ही कृषी मंत्री सौर पंप योजना झाली. दुसरी योजना आहे एक शेतकरी एक डेपो योजना. तर रामभाऊंचा शेजारी बंडू होता आणि बंडूला नेहमी विजेचा त्रास होत असे. कमी वीज प्रवाहामुळे पिकांची मोठी हानी होत होती आणि अधिकाऱ्यानं सांगितलं, की हे योजना घे, तुला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मिळेल. बंडूने अर्ज केला आणि तो पण ही योजना घेतला आणि काही दिवसातच स्वतःचा डीपी पण बसवला. तर विजेची समस्या मिटली आणि शेतीचं उत्पादन वाढलं. ही दुसरी योजना होती एक शेतकरी एक डीपी योजना. तर तिसरी योजना आहे ट्रॅक्टर अनुदान योजना. तर या योजनेमध्ये पुढच्या हंगामात रामभाऊच्या मनात एक विचार आला होता. ट्रॅक्टर घेतला तर शेतीचं शेतीचं काम झटपट होईल, पण त्याला पैसे नव्हते. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की सरकार ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान देते. तर रामभाऊने अर्ज केला आणि अनुदानासह नवीन ट्रॅक्टर घेतला. आता शेतीचा मेहनतीचा भार कमी झाला आणि उत्पन्नही वाढले. ही होती ट्रॅक्टर अनुदान योजना. ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी सरकारकडनं 50% पर्यंत अनुदान मिळतं. तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि ट्रॅक्टर अनुदान योजना याचा लाभ घ्या. तर चौथी योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. गावात पाणी टंचाई असते. गावात पाणी टंचाई असल्यामुळे त्याची मोठी समस्या जाणवते. तर काही शेतकरी अजूनही पारंपरिक सिंचन पद्धतीनं सिंचन करत आहेत. पण या योजनेअंतर्गत सरकार ठिबक सिंचनासाठी 55% पर्यंत अनुदान देते. रामभाऊ आणि त्याच्या शेजाऱ्यांनी मिळून ठिबक सिंचन घेतलं आणि पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ लागले. ही होती कृषी सिंचन योजना. याच्यामध्ये तुम्हाला 50% पर्यंत सरकार अनुदान देतं आणि ते तुम्हाला अर्ज करून घ्यावं लागेल. आणि बाकीची जी 55% सरकार दिल्यानं बाकीची जी राहिलेली उर्वरित रक्कम आहे ती तुम्हाला भरावी लागेल. तर 5वी योजना आहे ठिबक सिंचन अनुदान योजना. तर रामभाऊने आपल्या बागेतील पिकांसाठी ठिबक सिंचन घेतलं आणि या योजनेमुळे 80% अनुदान मिळवलं. तर पाणी बचत झाली, खतही कमी लागलं आणि उत्पन्न दुपटीने वाढलं. तर ही झाली ठिबक सिंचन योजना. यानी की ठिबक सिंचन तर तुम्हाला माहिती असेल. त्याबद्दल याबद्दल काही सांगण्याची गरजच नाहीये. 5 योजना झाल्या. ह्या योजनेचा सरकारनं या योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या आहेत आणि याचा शेतकरी लाभ घेऊ शकतात. तर लवकरात लवकर जाऊन अर्ज करा आणि अर्ज केल्यानंतर हे योजनेचा लाभ घ्या. तर शेवटी असं म्हणता येईल, की माहिती हवी तर प्रगती होईल. जर गावातल्या लोकांना माहिती असेल, तर ते काही करू शकतात आणि त्याच्यातनं प्रगती होऊ शकते आणि ते पुढे जाऊ शकतात. आता गावात मोठा बदल झाला होता. ज्यांना योजनेची माहिती आहे, ते पुढे गेले आणि रामभाऊ
बंडू आणि इतर शेतकऱ्यांनी ही आपल्या शेतीचं संधी उचलली आणि आपल्या शेतीचं रूपही पालटलं. शेतीसाठी सरकारच्या योजना असतातच, पण त्याचा लाभ घ्यायचा की नाही ही आपल्या हातात आहे. तर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल, तर आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला विसरू नका. नक्की पोहोचवा आणि आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल, आपला व्हिडिओ नवीन बघत असाल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून अशाच प्रकारच्या माहिती या अनेक व्हिडिओद्वारे तुम्हाला भेटत राहतील.